1974 पासून वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू झालेली आहे। महात्मा गांधी यांचा जिल्हा म्हणून वर्धा जिल्हा ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये पवनार आणि विनोबा भावे यांचं या ठिकाणी आश्रम आहे। सेवाग्राम महात्मा गांधीजींचा आश्रम आहे आणि या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे। मात्र आता वर्धेचे जे खासदार आहे अमर काळे यांनी पवनार आणि सेवाग्राम परिसर आयडेंटिफाय करावा आणि त्या परिसरातली दारूबंदी जशीच्या तशी ठेवावी आणि इतर जिल्ह्यातली दारूबंदी उठवावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केलेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत वर्धेचे, काय सांगाल? दारूबंदी जे आहे ते दारूबंदी हटवा असं खासदार अमर काळे म्हणतात, नेमकी दारूबंदी हटली पाहिजे, काय सांगाल? दारूबंदी हटली पाहिजे हे 100% बरोबर आहे। कारण दारूबंदी इथे आहे तर विषारी दारू, डुप्लिकेट दारू, दुनियाभराचे लोक मरतात। त्याच्यामुळं पैसा पण डबल लोकांच्या ह्याच्यातून डबल पैसा जातो। अगर दारूबंदी या जर हे सोडून काही किलोमीटर 2-3 किलोमीटर सोडून जर जिल्ह्याला चालू केली तर रेव्हन्यू मिळेल आणि लोकांना जसं 300 रुपयाची दारू आहे तर ते 150 रुपयाला मिळेल, म्हणजे 150 रुपये वाचल त्याचे आणि चांगली दारू मिळेल ऑथोराईज। हा एक फायदा आहे, त्याच्यामुळे दारूबंदी झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। एकंदरीत जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे आणि दारू पिणाऱ्यांचं लायसन दिलं जातं, तर याकडे तुम्ही कसे बघता? ते तर आहेच ना, गव्हर्नमेंटचं लायसन देतात त्यांच्या प्रकृतीसाठी, पण त्यांना तो लिमिट राहते, लायसन धारक राहते तो, पण त्याचा विपर्यास होते ना। एक प्याचे 2 पेते माणूस बंद असल्यामुळे आता बंद राहते, नागपूरहून जाऊन येते, 2-2 एक बंपर घेऊन येते, इथं 8-8 दिवस येते, असं आहे। तुम्ही काय सांगाल? दारूबंदी म्हणून वर्धा जिल्ह्याला 1974 पासून ओळखलं जातं, आता दारू हटवावी याची मागणी केली जाते, काय म्हणतात? वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहेच नाही, फक्त कागदोपत्री दारूबंदी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये। मी आयुष्यात असा एकही दिवस पाहिला नाही का वर्ध्यामध्ये तिथं नागपूर तरी ट्रायडेच्या दिवशी बंद असते, वर्धेत कधी दारूचा दुष्काळ दारूबंदी नावालाच आहे, कागदापुरती दारूबंदी आहेच नाही। शासनाचा महसूल डुबत आहे, लोक डुप्लिकेट दारू पिऊन मरत आहे, त्यामुळे इथली दारूबंदी हटवायलाच पाहिजे। गांधीजी आणि विनोबाजीचा सन्मान म्हणून तो एरिया सोडून दारूबंदी हटवायलाच पाहिजे वर्धा जिल्ह्यात। आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहे, तुम्ही काय सांगाल? दारूबंदी हटवायला पाहिजे, काय काय? त्याच्यामध्ये कारण असं आहे की दारूबंदी का बरं हटली पाहिजे त्यांचा आहे। पण आता एवढ्या वर्षापासून इथे आपल्या इथे दारूबंदी चालू आहे, त्यानंतर दादांनी म्हटलं की हा फक्त कागदापुरता मराठी ते सर्वसामान्य जनतेने जो काही छोट्या मुलापासून तर मोठ्या बुजुर्ग माणसापर्यंत प्रत्येकाला आता दारूचं व्यसन आहे आणि या दारूच्या व्यसनाअंतर्गत इथे वर्धा जिल्ह्यामध्ये जेवढी सप्लाय वर्धामध्ये होतं तेवढं तर नागपूर जिल्ह्यात पण नाही आहे। हा फक्त कागदापुरता मर्यादित आहे आणि इथे ज्या प्रमाणामध्ये नकली दारू जे बनावट दारू जे बनवल्या जाते त्या बनावट दारू बनवल्याच्या चक्करमध्ये इथे भरपूर लोकांच्या शरीराची मृत्यू होत आहे। त्यांच्या हॉस्पिटलाइजमध्ये तुम्ही जाऊन बघा आणि आजच्या कंडिशनमध्ये दर 7 दिवसानंतर एक लिव्हर फेलला एक मृत्यू पावत आहे। तुम्ही हॉस्पिटलचा सर्वे करून पाहता, लिव्हर फेल्युअर पिली आली, जॉन्डिसने, असं प्रत्येक 7 दिवसानंतर एक व्यक्ती मरण पावत। तर निश्चितच इतकी दारूबंदी व्हायला पाहिजे आणि काही कालांतरात काही अंतरावर व्यवस्थितरित्या आणि सुरळीत लायसन्स मिळालं पाहिजे आणि इथल्या नागरिकांना ठीक आहे। दारू जर रेव्हेन्यूचं एक सगळ्यात मोठं माध्यम आहे आपलं महाराष्ट्र राज्यातलं, आपल्या ऑल इंडियाचं आहे म्हणा, सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा अल्कोहोलमधून वाईनमधून तो सरकारला मिळाला जातो आणि काही अंतरावर असून जाऊन थोडंसं व्यवस्थितरित्या लायसन्स दिलं तर इथं नागरिकांचे पैसे पण वाचतील। आज 300 रुपये माणूस पैसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमवतो आणि संध्याकाळी दारूवाल्याच्या घरात घेऊन जातो, तिथं घरात खायचे बांधले राहते पण दारू घेऊन जाते। तर हा खूप डीप सखोल विचार करण्यासारखा मुद्दा आहे। निश्चितच इथली दारूबंदी व्हायला पाहिजे। दारूबंदीसोबत इथली जे बनावट दारू जे बनवतात, आता सगळ्यांना माहिती आहे की वर्धामध्ये बनावट दारू कुठे बनल्या जाते, तर त्यावर सख्तरित्या कार्यवाही व्हायला पाहिजे आणि जो चेन पद्धतीनं जो खालपासून तर वरच्यापर्यंत जो पैशांचा जो पुरवठा केला जातो त्यावरसुद्धा थोडंसं प्रतिबंध लागलं पाहिजे आणि इथल्या जनसामान्य नागरिकांची जी हानी होत आहे ती थांबली पाहिजे। नक्कीच आपण एकंदरीत आणखी काही आपल्यासोबत युवक आहे, काय सांगशील? दारूबंदी जी आहे ती हटवायला पाहिजे, दारूबंदी लवकर हटवायला पाहिजे आणि ते लायसन घेऊन आपले बार चालू झाले पाहिजे, कारण की इथून नागपूरला जाऊन दारू पितात, पण माहिती आहे का
इथून जाण्या येण्याचा खर्च पण करतात. आणि माहिती आहे का, इथे जे आहे वर्धे जिल्ह्यामध्ये जे बनावट दारू मिळत आहे त्या बनावट दारूवर बंदी आलीच पाहिजे आणि लोकांचे प्राण वाचले पाहिजे असं मी याबद्दल सांगतो आहे आपल्याला. एकंदरीत आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहे. तुम्ही काय सांगाल, दारू जी आहे ती दारू या ठिकाणी मिळते, मात्र ही विषारी दारू असते. एकंदरीत काही दारूची चौकीन जी आहे ते नागपूरसारख्या ठिकाणी जाऊन दारू पितात. अशा मोठ्या अपघातांची देखील संख्या जर आकडेवारी काढली तर मोठी आहे. तुम्हाला काय वाटते दारूबंदी? दारूबंदी वर्धेतून उठलीच पाहिजे. जेवढी नागपूरमध्ये दारू नाही मिळत तेवढी वर्धेमध्ये जागोजागी दारू मिळते आणि सगळी डुप्लिकेट दारू मिळते. त्याच्यामुळे वर्धेतली दारूबंदी उठलीच पाहिजे आणि इथे बाहेर चालू व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटला एवढं सांगणं आहे का दारूबंदी उठली. नक्कीच आपण जर एकंदरीत बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये 1974 पासून दारूबंदी आहे आणि या दारूबंदीमुळे अनेक परिणाम जे आहेत ते या संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांवर झालेले आहे. एकंदरीत जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असल्यामुळे कोणताही मोठा उद्योग येत नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी उद्योग आलेला नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी विषारी दारूमुळे अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत. मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर आकडेवारी जर बघितलं तर सेवाग्राम गावमध्ये विषारी दारूमुळे अनेकांचे जीव गेल्याची घटना ताजी असताना आता या ठिकाणी दारूबंदी हटवावी अशी मागणी जी आहे ते खासदार अमर काळे यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर पवनारचा आश्रम असेल किंवा सेवाग्राम आश्रम असेल या दोन्ही ठिकाणचा परिसर जो आहे तो परिसर आयडेंटिफाय करावा, त्या परिसरामध्ये कठोर दारूबंदी ठेवावी आणि इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवावी अशी मागणीच आता खुद्द खासदार अमर काळे यांनी केलेली आहे. मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा.